नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी सेवा 21 या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर भक्तो, आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज कुठून आले, या अक्कलकोटास कसे आले व त्यांच्या चमत्कार केलेला. तर दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभानी श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयांचे पहिले व दुसरे अवतार समजले जातात. श्री स्वामी समर्थ महाराज हे नरसिंह सरस्वती होत, म्हणजे दत्तावतार होय. महावद्य 1380 इसवी सन 1458 मध्ये नरसिंह सरस्वती हे श्री शैल यात्रेच्या निमित्ताने कर्दळीवनात मुक्त झाले. याच वनात सुमारे 300 वर्ष ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. या काळात त्यांच्या दिव्य शरीरावरती मुंग्यांनी प्रचंड वादळ निर्माण केले. एके दिवशी या जंगलामध्ये एक लाकूडला झाडे तोडत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारुळात चुकून बसला व त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ महाराज बाहेर आले. तेथून ते प्रथम काशी येथे प्रगट झाले व तेथून त्यांनी कलकत्त्यात जाऊन कालीमातेचे दर्शन घेतले. नंतर गंगा तटाने अनेक ठिकाणी भ्रमंती करून गोदावरी तटाशी आले. तेथून हैदराबादवरून मंगळवेढ्यास आले. तेथे स्वामींनी 12 वर्ष वास्तव्य केले आणि मग स्वामी महाराज पंढरपूर, मोहोळ, सोलापूर मार्गे अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट येथे स्वामी महाराजांचे वास्तव्य शेवटपर्यंत म्हणजे शके 1800 पर्यंत होते. अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराज प्रथम खंडोबाच्या मंदिरात इसवी सन 1856 मध्ये प्रगट झाले. तेथे स्वामींनी जनजागृतीचे कार्य केले. भक्तांना अनेक चमत्कार दाखवले, अनेक लीला केल्या, भक्तांना अनुभव दाखवले. स्वामी महाराजांनी भक्तांना मनात जे म्हणजे अनन्य भावाचे चिंतन मनन करतील, त्या अनन्य भावाच्या चिंतनाची वासना सेवा मला सारा सर्वस्व समजून अर्पण करतील, त्या नित्य वासना करणाऱ्या माझ्या सर्व भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवेन असे आश्वासन त्यांनी दिले. व भक्तांना स्वामी महाराजांनी सांगत, देव नमोस मी तुझ्या पाठीशी आहे. आजही स्वामींच्या या अभिवचनाची भक्तांना प्रचिती येतच असते. स्वामी महाराज भक्तांना अनेक चमत्कार लीला दाखवत. स्वामी क्षणात अंतर्धान होत, वाचानंद प्रगट होत. स्वामी गिरनार पर्वतावर गुप्त झाले व क्षणात अंबाजोगाई येथे प्रगट झाले. हरिद्वारहून काठेवाडातील जीविक क्षेत्रातील नारायण सरोवराच्या मध्यभागी सहज घालून बसलेले अनेक भक्तांना दिसले. पंढरपुरातील भीमा नदीच्या भरपुरातून चालत असताना स्वामींना अनेक भक्तांनी पाहिले. आणखी स्वामींनी मंगळवेढी येथील वसपाचे दारिद्र्य नष्ट केले, त्याला सापाचे सुवर्ण करून दिले. त्याच गावातील बाबाजी भट नावाच्या ब्राह्मणग्रस्ताच्या कोरड्या विहिरीला पाणी आणले. पंडित नावाच्या आंधळ्याला दृष्टी दिली, डोळे दिले. या सर्व चमत्कार झालेल्या स्वामी महाराजांनी लोकांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी केले. असे संत हे लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या धारणेसाठी आणि लोकांच्या आत्मिक परमार्थिक ऐश्वर्यासाठी असतात. दुसऱ्यांना ते सुखाने सुखावणारे असतात. स्वामी समर्थांनी समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी करून तेथे संत विचारांची पुनर्स्थापना केली. दुःखी पीडित लोकांवर कृपेचा आशीर्वादाचा वर्षाव केला. इच्छुक भक्तांना कायम स्मरणात राहील असा अनुभव देऊन प्रेमबंधनाने आपलेसे केले. स्वामी महाराज श्रीमंत गरिबांना सारखेच मानित. स्वामींना साधा भोळा भक्तिभाव आवडत असे. त्यांच्या मनामध्ये जनसामान्यांविषयी अपार प्रेम होते. स्वामी महाराज अतिशय तेजस्वी होते. कोटी सूर्याचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असत. डोळ्यात अपरंपार कारुण्य होते. भक्तांना जर संकट कोसळले तर ते तात्काळ दूर करत. देवाला साधा भोळा भक्तिभाव आवडतो. देव गरीब श्रीमंत भेदभाव करत नाही हे जनसामान्यांना लक्षात येण्यासाठी एकदा स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटचे राजे मालोजी राजे हत्तीवर बसून वाजत गाजत लवाजनासह दर्शनासाठी आले होते. जेव्हा त्यांनी स्वामींचे मस्तक ठेवले तेव्हा स्वामींनी मालोजी राजे यांच्या सन्मुखात झापड मारली व म्हणाले, तुझे मोठेपण तुझ्याकडे तुझ्या घरात, ते इथे कशाला पाहिजे? आम्ही या शहराचे पुष्कळ बनवतो. ते वाक्य प्रमाण म्हणून मालोजी राजे पुन्हा दर्शनासाठी पायीच येत राहिले. असे अक्कलकोट संस्थानातील मानकरी सरदार तात्या भोसले त्यांचे मन संस्थानातून संसारातून मिळले. तेव्हा
ते स्वामी समर्थांच्या चरणी राहून त्यांची भक्तिभावाने सेवा करू लागले. एकदा ते स्वामींजवळ बसले असता स्वामी त्यांना म्हणाले, तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे. हे ऐकून तात्या भोसले घाबरले व त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की मला अजून आपली सेवा करावयाची आहे. तात्यांनी यमदूताला पाहिले. ते प्रचंड घाबरले. आपल्या भक्ताची तळमळ, त्यांची आपल्याप्रती भक्ती, समर्पण, प्रेम पाहून स्वामींनी यमदूताला सांगितले की तात्या माझा भक्त आहे, त्याला स्पर्श करू नकोस, त्या पलीकडच्या बैलाला घेऊन जा. तत्काळ बैलाचे प्राण गेले व तो मृत पावला. अशाच प्रकारे अक्कलकोटाला मोरोबा गुरुजी नावाचे स्वामी भक्त होते. त्यांच्या मनात स्वामी महाराज आपल्या सेवेकरांसह झोपले होते. मोरोबाच्या पत्नीस पोटदुखीचा त्रास होऊ लागला. तो त्रास तिला असह्य होऊ लागला. त्या त्रासामुळे ती विहिरीत जीव द्यायला निघाली. तेवढ्या स्वामी समर्थ एकदम जागे झाले व सेवेकरास म्हणाले, अरे विहिरीवर कोण जीव देते का पहा बरं, त्याला माझ्याकडे घेऊन ये. सेवेकराने धावत जाऊन त्या महिलेस स्वामींसमोर आणले. स्वामींनी ज्याकडे कपादृष्टीने पाहिले व तिची पोटदुखी नाहीशी झाली. स्वामी महाराजांनी आपल्या रूपाने आणि भक्ताला त्याच्या इच्छित देवांचे दर्शन आपल्या रूपात घडवल्याची अनेक कथा ग्रंथांमध्ये आढळते. श्री स्वामी समर्थ हे भक्तकाम कल्पतरू आहे, चिंतामणी आहे. त्यांच्या हृदयात करुणेचा सागर हेलावतो आहे. त्यांना हाक मारा, ते सदैव तुमच्या जवळच आहे. स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या कल्याणाबाबत सदोदित जागरूक राहून त्यांची सर्व संकटातून मुक्तता करतात. स्वामी समर्थांचे अगणित भक्त जागोजागी आहेत. साल सन 1878 मध्ये स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला. असला तरी हम गया नहीं जिंदा है व भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे अभिवचन सर्व भक्तांना आधार देते, शक्ती देते, बळ देते. ज्या ज्या वेळी आपले श्री स्वामी समर्थ जपाने आपण नामस्मरण करतो त्यावेळी स्वामी महाराज आपल्या पाशीच असतात. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. ते कुठून आले व त्यांचे कार्य, त्यांच्या अद्भुत चमत्कारी लीला इत्यादी आपण अशा व्हिडिओद्वारे कळल्या असेलच. आपल्या स्वामी सेवा चॅनलवरील आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास स्वामी सेवा 21 या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी